एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित ज्ञानेश्वर पादुका रथयात्रेचे उद्घाटन समाजरत्न डॉक्टर नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। यावेळी विविध धर्मगुरू, मान्यवर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्य शंकराचार्य जगद्गुरू त्रिकाल बवंदा सरस्वतीजी महाराज, श्री विष्णू महाराज केंद्रे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरी संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे, श्री बाळासाहेब वडगावकर, राहुल चव्हाण, अर्जुन मेदनकर, MD पाखरे, नंदकुमार वडगावकर, बंडूबाबा पालवे, पंढरीनाथ झरे, अनिल जोगदंड, शेषमणी यादव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नगरपालिका समोर पूजा विधी पार पडला। विशेष आकर्षण ठरले NKT चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित महाप्रसाद। नानजीबाई ठक्कर यांच्या पुढाकाराने जवळजवळ 1.5 लाख वारकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्रसंगी आमदार मनोहर दिवाने, नगराध्यक्ष ज्ञानेश्वर रायकर, उपमहापौर सागर भोसले, पोलीस निरीक्षक बंडूतात्या पालवे, सौ मंगलाताई सेवेकरी, सौ सुवर्णाताई ठाकरे, राजेंद्र पुराणे, राजेंद्र पांडेजी, प्रकाश पार्टे, देवेंद्र भारती हे उपस्थित होते। भरपूर वर्षापूर्वी आमच्या बरोबर असते मनोहर दिवाने भाऊ, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर रायकर, त्याचप्रमाणे भरपूर मंडळी आमच्या बाजूचे म्हणजे आपले मनोहर वडगावकर परिवार काय आम्ही त्यांच्या घरी जात असतो। कार्यक्रम संपला तर अविनाश भाऊ आणि त्यांच्या आमच्या सबंध घालतात काय। त्याचप्रमाणे मनोहर गोलालकर साहेब आणि मनोहर मुंबईवरून आले, मनोहर भाऊ, त्याची आई आणि त्याच्या परिवार सगळे सांगायच्या उद्या हे सर्व आवाजून येत असते। मयूरताई, त्याचप्रमाणे प्रकाशभाई हमारा खास रायकर और सब हमारा नाना महाराज भागवत कथाकार, विचार करा अविनाश बिगले साहेब व आपण सर्व मोठी संख्या येत असते। खरोखर तुम्हाला सर्वांना देवाची कायम कृपा लाभली। मात्र भजनाने भजन करतात आणि त्याचप्रमाणे कुठलाही वसन नसला पाहिजे। माऊलीने कोणी मशीन नाही घेतली पाहिजे। काल मशिनीमध्ये आज करोडो लोक बर्बाद झालेले मी तुम्हाला सांगतो। आमचे गाडगे महाराज धर्मशाला गार्डनमध्ये आहे, प्रशांत भाऊ आले, ठीक आहे, कमीत कमी 5-600 माऊली तिकडे असते कॅन्सर झालेल्या। कुठे राहायला जागा नाही तिथे आमच्या गाडगे महाराजकडे आम्ही दादाला त्यांना जेवण आणि त्याचप्रमाणे देवाचे नाव घेत असतो आणि कॅन्सर मिटतो असं कोणी समजू नका, मिटून जाते। पण त्यासाठी संकल्प करायला पाहिजे आपण की आपल्याला आता कॅन्सर झाला आहे पण त्यातून घाबरायची गरज नाही। आवाज करून त्याची समोर घ्यायच्या आणि समोर गेले तर कॅन्सर निघून जाते। काय कॅन्सर तर त्यासाठी गाडगे महाराज ग्रंथालयामध्ये कॅन्सरचा एक डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये मार्गदर्शन देणारे लोक पण आहे। नवीन आई आहे त्या कॅन्सरमध्ये त्याच्यामध्ये मार्गदर्शन देत असते। सांगायचं आपली 500 बेडची हॉस्पिटल आहे, त्यामध्ये सर्व ऑपरेशन विनामूल्य होत आहे। किडनीच्या ऑपरेशन लायसन्स भेटलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 रुपयाचे चार्ज नाही आहे। तेव्हा मेडिकलचे पैसे पण करत असते तर काय द्यायचं त्याचा लाभ कोणी घेत आहे। रोज 1200 लोक येतात त्या हॉस्पिटलमध्ये। आमच्या इथे इंग्लंडच्या काठेवर 231 फुटाच्या मंदिर तयार झालेलं आहे। गोविंद महाराज केंद्रे, मी आणि गोविंद महाराज केंद्र संधी हे सुरू केला होता आणि देवाच्या कृपेने आमचे सर्वांचे आशीर्वादाने आज 95% पूर्ण झालेला आहे। 5% बाकी येतेपर्यंत 8-12 पुरा होणार। कारण एक टेक्निकल काम असतो ते पैशाने मार्ग होत नाही, त्याबरोबर आर्किटेक्ट सराप्रमाणे झाला पाहिजे। 231 फुटाच्या मंदिरामध्ये सर्व ज्ञानेश्वरी आपण संगमनेर मार्बलवर बोलली आहे, काय ध्यान ठेवा। तर त्याच्या भरपूर लोक लाभ घेते, मोबाईलमध्ये घरी घेऊन जाते आणि घरी पण त्याचं पठण करा। तर आमच्या ज्ञानेश्वरमध्ये किती शक्ती आहे। 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर 21 वर्षांनी जीवन समाधी घेतली।
आणि दरवर्षी आपण लाखो लोक इथे आनंदीला येत असतो, त्यांचे आशीर्वाद घेत असतो आणि आशीर्वादामध्ये देव आहे काय ध्यान ठेवा. मात्र कर्म चांगले असले पाहिजे. कर्म आपण कुठलंही करणार आणि तुम्हाला आशीर्वाद देव पण देऊ शकत नाही. आपण सिग्नल घेतली, विडी घेतली, तुम्हाला घेतली, बसली घेतली तर 100% कॅन्सर येणार आहे. त्याच्यामुळे देव काय करणार? देव कधी कोणाला कॅन्सर देत नाही, आपलं कर्म आपल्याला कॅन्सर देत असते. परत सरपंच मुलाताई ठाकरे त्याचप्रमाणे सर्व मंडळी आमची जे कर्म करत आहे सकाळ 5 वाजतापासून त्याचा 10-10:30 पण लेखन चालणार आहे. त्या कर्मामध्ये जे पण निमित्त होतो त्याला त्याच्यावर देवाची काय कृपा राहते आणि आपले सर्व वारकरीवर देवाची काय कृपा राहते. पंढरपूरला पण आम्ही आषाढीला भेटणार, कारण पंढरपूरला मध्ये आषाढीला 10-12 कार्यक्रम असतो. सगळीकडे मी जात असतो. मात्र तिकडे जाऊन काही नाही केलं. भजन तर तुम्ही करते, पण मी व्यसनमुक्तीचं काम करतो आणि व्यसनमुक्ती झाली तर आपण सुखी होणार, आपला घर सुखी राहणार. बाकी कोणी व्यसनमुक्तीशिवाय घर सुखी करू शकत नाही. म्हणून परत आपल्या मुलाला भरपूर सरस्वती द्या. सरस्वतीची समाजाला भरपूर गरज आहे आणि सरस्वती आली तर महाराज सजवणार आणि भारत सजवणार. परत आपल्या सर्वांना धन्यवाद. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.